नमस्कार मित्रांनो. आज निफ्टी पोस्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मॉर्निंगला आपण एक ट्रेड घ्यायचा प्रयत्न केला होता, पण मार्केट जे आहे ओपन झाल्याच खाली आलेलं. त्यानंतर त्यांनी एक हलकासा रिट्रेस करून मार्केट पुन्हा खाली पडलेलं. मग आपण इथे कुठलाही ट्रेड घेऊ शकलेलो नाही, कारण मार्केटनी एक कंटिन्यू मोमेंट दिलेली. तर अशा मोमेंटममध्ये आपल्याला हे डिसाईड करणं अवघड जातं की मार्केटमध्ये घुसायचं तर नेमकं कसं आणि कधी, आणि मार्केट रिव्हर्सल देणार नाही याची काय गॅरंटी. तर या लेवलमध्ये ट्रेड करताना आपण मी एक पर्सनल स्कॅल्प केला होता या लेवलला, आणि एक छोटंसं 10 पॉईंटचं समथिंग 10 ते 15 पॉईंटचे प्रॉफिट इथं या रिव्हर्सलमध्येच बुक केलेली. कारण आपलं जे टार्गेट होतं ती ही लेवल होती. या लेवलवरनं मार्केट रिव्हर्स करेल असं आपला अंदाज होता, आणि तिथनं तो रिव्हर्सल झाला, परंतु पुन्हा त्यांनी ते टार्गेट दिलं, पण आपण तोपर्यंत थांबलो नाही. या कॅन्डलमध्येच आपण आपलं ट्रेलिंग एसएलमध्ये आपण निघून गेलेलो, कारण हा एक छोटासा रिटेस्ट होता, आणि जे टार्गेट ठेवलं होतं ते आपण याचा हाय जो असणार आहे, आता हा हाय तर नंतर म्हणला, आणि आपली एंट्री या सेकंड कॅन्डलला झालेली. तर अशा वेळेस आपण काय करत असतो, आपण 0.5ची लेवल अप्लाय करत असतो, आणि हा एस एल आपण ठेवलेला आहे या कॅन्डलचा. जर तुम्ही बघितलं असेल तर एक 15-16 पॉईंटचा एस एल होता, आणि माझं 15-16 पॉईंटचं टार्गेट होतं. समजा इथे 26 पॉईंट आहे, पण रिव्हर्सलमध्ये आपला एस एल कटल्यामुळे आपल्याला बरोबर 15-16 पॉईंटच इथे आपण अचीव्ह करू शकलो जवळपास. अंडरस्टँड. तर हा झाला स्कॅल्प. पण हा ट्रेड मी काही तुम्हाला दिला नव्हता, कारण तो काही ट्रेड नव्हता. ट्रेड कशाला म्हणायचं आणि स्कॅल्पिंग कशाला म्हणायचं यातला फरक तुमच्या लक्षात आला असेल. स्कॅल्पिंग म्हणजे एक कॅन्डल जी आहे मूव्ह झाल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल काय बनेल याचा आपल्याला एक अंदाज येतो, आणि आपण त्याच कॅन्डलसाठी ट्रेड घेतो. त्यानंतरच्या कॅन्डलचा आपण वेट करत बसत नाही. आपलं प्रॉफिट आलोय, आपण निघून जातोय 1:1 1:2 या पद्धतीने. मग ट्रेड कुठल्याही डायरेक्शनने जाऊ, आपल्याला त्याचं काही देणं घेणं नसतं या पद्धतीने. आणि ट्रेड कशाला म्हणतात तर ट्रेड याला, जो ट्रेड इथे आपण तुम्हाला दिला होता. आपलं असं म्हणणं होतं या ट्रेडमध्ये की मार्केट जर या लेवलच्या खाली सस्टेन करत असेल, ही लेवल जर मार्केट या लेवलच्या खाली सस्टेन करत असेल, तर मार्केटचं नेक्स्ट टार्गेट जे आहे ते आपल्याला 22,900 पर्यंत पाहायला भेटू शकतं. आणि आपण हे टार्गेट तुम्हाला दिलं होतं या लेवलला मॅच करायला, कारण की आपल्याकडे ही लेवल होती. अंडरस्टँड आहे. तर आपण जे टार्गेट दिलं होतं ते या पद्धतीने आपण डिसाईड केलं होतं. पण झालं काय इथे बघा, मार्केटने लेवलला सस्टेन केलं नाही, आणि मार्केट इथून रिव्हर्स झालेलं. तर हा ट्रेड आपला बनलाच नाही. पण जर काही लोकांनी एंट्री इथे सिस्टममध्ये ठेवली असेल, तर त्यांचा ट्रेड इनिशिएट या कॅन्डलला झाला असेल, आणि त्यांचा जर तो ट्रेड झाला असेल तिथे इनिशिएट, तर त्यांचा एक किती पॉईंटचा एस एल तुमचा एस एल होता, एक 10 पॉईंटचा एस एल तुमचा तिथे कटला असेल. आपण इथे ट्रेड घेतलाच नाही, कारण आपला तो इनिशिएट झाला नव्हता. कारण इथेही आपण स्कॅल्पिंगचाच विचार करत होतो. टार्गेट जरी चांगलं असलं तरी 20 आणि 50 पॉईंट म्हणजे 1:1.5 वगैरेचं टार्गेट असल्यामुळे आपण याला स्कॅल्प म्हणूनच विचार केला होता. आणि जसं हे रिव्हर्सल झाला तसं मग आपल्या लक्षात आलं की मार्केट काय करेल, जो बाईंग साईडला ट्रेड देऊ शकतं मार्केट, कारण की ओआय डेटामध्ये काही चेंजेस होता, 22,900चा सपोर्ट वाढत चालला होता, आणि मग आपण ही लेवल ड्रॉ केलेली. मग आपलं असं म्हणणं होतं की या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन करेल, याला ब्रेकआउट करेल, रिटेस्ट करेल, आणि त्यानंतर जो कुठला हाय लागला असेल त्याला क्रॉस करेल पुन्हा, तर अशा वेळेला काय होतं, इथे आपला ट्रेड इनिशिएट होतो, आणि आपलं टार्गेट होतं 23 पॉईंटचा एस एल आणि 40 पॉईंटचं टार्गेट, म्हणजे 1:2चं टार्गेट आपल्याला इथं होतं, आपल्या अपेक्षित होतं. कारण की हा जो हाय होता आपला आज डे हाय होता, आणि डेफिनेटली ही लेवल जर सस्टेन केली असेल तर आपण इथे तुम्हाला सांगितलंच होतं ऑलरेडी की
की बाईंगसाठी आपण इथे बिंदास जाऊ शकतो. अंडरस्टँड. जर या लेवलच्या खाली सस्टेन केलं तर आपण सेलिंगसाठी इथे बिंदास जाऊ शकतो असं. तर इथे बघा पिक्चर कॉपी ट्रेड जनरेट झालेलं आहे. असे ट्रेड जनरली फार कमी जनरेट होतात. डायरेक्शन वाईज ट्रेड जनरेट होतो, पण पिक्चर कॉपी जो ट्रेड आहे तो फार कमी वेळेला पाहायला मिळतो. तर आपण ज्या पद्धतीने डायग्राम इथे सेट केलेला त्याच डायग्रामला मार्केटने 100% फॉलो केलेलं आणि आपलं टार्गेट इथे 1:2 अचीव्ह झालेलं. म्हणजे ज्यांचा कोणाचा इथे 10 पॉईंटचा एसएल केला असेल त्याबद्दल त्यांना इथे 40 पॉईंट मिळाले असतील. तर हे दोनच ट्रेड झालेले. आणि हा जो मी पर्सनली घेतलेला आहे एक ट्रेड मॉर्निंगचा, समजा हा एक ट्रेड बस. त्यानंतर मग आपण मार्केटमध्ये थांबलो नाही आणि मार्केट जेव्हा आपण बघितलं मार्केटने एक जबरदस्त पद्धतीचं करेक्शन करताना आपल्याला दिसलं. इथे सुद्धा 23,000ला आपण एक ऑप्शन सेलिंगची इथे पोझिशन बनवलेली होती. त्यामध्ये पण आपण एक छोटंसं पॉईंट काही पॉईंटचं प्रॉफिट घेऊन आपण इथं निघालेलो. या लेवलला आपण तो एंटर आपण जो आहे याच्या हायला आपण एंटर केलेली आणि जवळपास इथे आपण एक जवळपास 20 की 30 पॉईंटमध्ये आपण निघून गेलेलो. तर असं हा रिव्हर्सल जरा अनपेक्षित होतं आणि याच्या मागचं लॉजिक काही आपल्याला माहिती नाही पडलं. तर या पद्धतीने आज आपण ट्रेडिंग केलेलं. आता पुन्हा मार्केट जो आहे तो या झोनमध्येच आलेला आहे. त्यामुळे उद्या मार्केटची ओपनिंग काय राहील आणि नवीन ओआय डेटा काय राहील यावरती मार्केटची मार्केटचा ट्रेड ठरेल. जर उद्याचा आपण विचार केला तर आपल्याकडे ह्या लेवल्स आहेत सध्याला समजा. तर ही एक लेवल आपल्याकडे आहे जो रेजिस्टन्सचं काम करणार. समजा आपल्याकडे सपोर्ट लेवल आहे. आता उद्या मार्केट काय करतं आपल्याला हे बघायचं आहे. आपल्या या झोनमध्ये जो पण होतोय की या झोनच्या कुठेतरी खाली वेळेवर कुठेही ओपन होऊ शकतं मार्केट. प्रेडिक्ट करण्यात काही फायदा नाही. ज्या लेवलला ओपन होईल त्यानुसार आपण त्याला ट्रेडिंग करत जाणार. आता आपल्या ह्या ज्या लेवल आहेत सपोर्टच्या ह्या लेवल्स आहेत समजा. आता मार्केट जिथे कुठे ओपन होणार आपण या लेवल वाईज आपण ट्रेडिंग करणार आणि करंट मार्केटचा जो ओआय डेटा असेल त्यानुसार सुद्धा आपण मार्केटला काय करणार ट्रेड करणार. म्हणजे फक्त ब्लाइंड ह्या लेवल आपण फॉलो करू असं नाही आहे. तर हे लक्षात घेऊ. आणि जर डेली मार्किंग करायचं झालं तर आज साठी आपल्याला ह्या मार्किंग्स आहेत अवेलेबल. उद्या मार्केटने या झोनच्या बाहेर जेव्हा केव्हा जाईल त्यावेळेला आपल्याला त्या डायरेक्शनला ट्रेड करता येईल. आता ह्या लेवल्स तुम्हाला प्रॅक्टिस झालेली असेल की आपण लेवल कशा देतो आणि त्याचा अर्थ काय असतो. बरोबर आहे. तर जर हा डे हाय ओपन होत असेल वर किंवा हा डे लो खाली ओपन होत असेल किंवा मधात कुठे ओपन होऊन हा तोडून एक रिटेस्ट देऊन मार्केट जात असेल नेहमीप्रमाणे, म्हणजे मार्केट कुठेही ओपन झालं हे लेवल तोडली एक रिटेस्ट दिला तर या पद्धतीने आपण ट्रेड करणार. आणि वायसा वर्षा मार्केट कुठेही ओपन झालं लेवल तोडली रिटेस्ट केला तर वायसा वर्षा आपण ट्रेड करणार. आता हे टार्गेट किती राहतील आपले हे ओआय डेटा आपण बघूनच आपण उद्याला देऊ शकतो. तर आय होप तुम्हाला ॲनालिसिस व्यवस्थित समजत असेल. गेल्या 1 महिन्यापासून आपण ॲनालिसिस करतोय आणि आपले जवळपास सगळेच ट्रेड हिट होऊन राहिलेले आहेत. एसएल ऑफकोर्स जातात पण जे ॲनालिसिस केलेलं आहे किंवा नंतर केलेलं आहे म्हणजे आपण एक ट्रेड घेतला आणि तो फेल झाला त्यानंतर आपण पुन्हा ॲनालिसिस केला आणि ट्रेड केला तर तो सक्सेस होत आहे आपलं. तर या पद्धतीने जवळपास आपले सगळेच ट्रेड सगळेच ॲनालिसिस एकदम परफेक्ट चाललेले आहेत. तर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि
लाईव्ह ट्रेडिंगमध्ये मॉर्निंगला फर्स्ट हाफ सेशनमध्ये जॉईन करत चला. धन्यवाद.